तर मित्रांनो, सेन्सेक्सचा चार्ट आहे आणि मार्केट गॅप ओपन झालंय, डायरेक्ट वरती जात आहे. तर आपण आता एंट्री बनवणार आहे बाईंग साईडला. कारण का बाईंग साईडला एंट्री बनवणार आहे, तर वरती 77 500ची लेवल आहे. ती मार्केट टेस्ट करणार म्हणजे करणार म्हणजे तिथपर्यंत मार्केट त्याचा ब्रेकआउट काढूनच मार्केट खाली पडू शकते किंवा वर जाऊ शकते, ते आपण सांगू शकत नाही. पण 77 500चा ब्रेकआउट काढणार म्हणजे काढणार, डेफिनेटली काढणार. आता आपण फाइंड आउट करायचं आहे की आपण एंट्री घ्यायची आहे कुठं. ते आपल्याला थोडा आज पण लेटच झालाय थोडा, पण मार्केट डायरेक्ट वरती चालले आणि डायरेक्ट धावत्या याच्यामध्ये जर का आपण एंट्री घेतली तर लॉस होऊ शकतो. त्यामुळे आपण आता वरती एक ओरिजेंटल लाईन लावलेली आहे, त्याच्यावरती जर का मार्केट सस्टेन झालं किंवा त्याच्यावरती मार्केट गेलं तर आपण इमिडिएटली एंट्री टाकायची आहे मार्केटमध्ये. तर मार्केट वरती जात आहे आणि आपण आता बरोबर 100चा 103चा बाईंग करतोय. बाईंग केलेला आहे, बसलेला आहे आपला ट्रेड आता. त्यानंतर आपण बघू आता प्रॉफिट लॉस. आता आपण थोडं लॉस करत चाललोय. बघू आता प्रॉफिट लॉस चालू आहे आपला, पण मला नाही वाटत की आपलं लॉस होईलच. कारण 77 500ची लेवल ती काढणार म्हणजे टेस्ट करणार म्हणजे काढणार, त्याचा ब्रेकआउट काढूनच मार्केट खाली किंवा वरती जाऊ शकते, हे आपण सांगू शकत नाही. पण काढणार म्हणजे काढणार. काल आपला भरपूर लॉस झालेला आहे, 1000 पर्यंत आपला लॉस झालेला आहे. तर आपण तो रिकवर तरी करू शकत नाही, पण आपण आता ॲज इट इज ही कशी ट्रेड आपला व्यवस्थित जाईल तेच बघू शकतो आपण. तर आपल्या ह्याच्यामध्ये आपल्या ट्रेडमध्ये प्रॉफिट चालू आहे 110, 126, 140. मित्रांनो, घाबरण्याचं काही सुद्धा कारण नाही, कारण मार्केट वरतीच जाणार आहे. डोंट वरी, आपल्याला एक चांगलं प्रॉफिट घेऊनच आपण बाहेर पडायचं आहे. बघू शकतो तुम्ही 177, 163, 170. आपण आता बँक निफ्टी मध्ये थोडंसं रिजेक्शन दाखवतंय. आपण बँक निफ्टी मध्ये एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करू. जर ह्याच्या खाली गेलं तर आपण कोणत्याही क्षणात आपण एंट्री एक्झिट मारू. नाही तर आपण तसंच ठेवूया, नो इश्यू, काय प्रॉब्लेम नाही. तर आपल्याला सेन्सेक्स तरी चांगला सपोर्ट करत आहे, कारण आपण अजूनपर्यंत प्रॉफिटमध्ये होता. बघू आता काय होतंय कसं होतंय. तर आपलं प्रॉफिट गेन होत चाललेलं आहे. मार्केटमध्ये चांगला ब्रेकआउट यायची शक्यता आहे. तर आपण 200 क्रॉस केले. कसं आहे मित्रांनो, मार्केटमध्ये थांबायला काय नाही. हे बघा, आपण 306 पण क्रॉस केले, तर मार्केट चुकवून कधी पडेल काय सांगू शकत नाही. म्हणजे मित्रांनो, जर का आपल्याला आपल्या टार्गेट प्रमाणे जर का आपल्याला प्रॉफिट मिळालं ना, तर तुम्ही बिनधास्त एक्झिट होऊ शकताय. आपल्याला 400 प्लस दिसले प्रॉफिट, तरी सुद्धा आपण आता थोडंसं अजून थांबला असतो किंवा हे झाला असता आपण एक्झिट मारणार आहे आता सध्या. तर आपण आता बघू आता 377, 314, 318. आपण एक्झिट मारले 334ला एक्झिट झाले. 400ला एक्झिट मारत होतं. पण बघा, तिथून पण मार्केट वरती जाणार, पण तिथपर्यंत जाणार हे माहिती नाही. आपली एकच स्ट्रॅटेजी काय होती, 77 500 काढणं, ते काढलंय